उभे राहत होते, परंतु आता मात्र त्यांची खरी परिस्थिती कसोटी आहे. हॅट्स ऑफ दोन्ही पंचांना, हॅट्स ऑफ आहेत. कारण पाखरं बघितलात का कशी, या उडत्या पाखरांना तमा नसते कोणाचीही. करला आपला एक्स्ट्रा प्लेयर पाडवा. फलंदाज बॅटर नॉन स्ट्राईक बॅटर आपला एक्स्ट्रा प्लेयर पाडवा प्लीज प्लीज. चला सामन्याला प्रारंभ होतोय. सलामीचा गोलंदाज या ठिकाणी दिसतोय आपल्याला यासिन. यासिन यासिनच्या वतीने सुरुवात. आपल्याला सलामीची फलंदाजी अजूनही आपल्याला माहित नावं आली नाहीयेत, पण हे परवाचं काढ ना, परवाचं काढ. या एक्स्ट्रा प्लेयर या लवकर. यासिन टू द फलंदाज बॅटर. अरे सांग तिथून, तू इथे येपर्यंत सांगितली असती. प्रणित आणि अनिकेत. पहिलाच बॉल प्रणित यांच्यासाठी. कॅच होणार का तिथे? प्रणित कडून झाली आहे भूल आणि गोलंदाज पॉवरफुल. यावेळेला मात्र बल्लेबाज रह गया दंग, क्योंकि फील्डर ने काम कर दिया वहां पे. प्रणित आला, प्रणित खेळला आणि प्रणित गेला सुद्धा. 0 या धावसंख्येवरती विकेट मिळते. सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलला पहिला खाता खोललं गेलंय विकेटचं. दुसऱ्या बाजूला अनिकेत, पुन्हा एकदा अनिकेतला जोडतोय. अनिकेत नवीन बॅटर अनिकेत कोळीये. या बाजूला आहे नॉन स्ट्राईकला अनिकेत गोरे. चला पहिल्या दिवशी जय हनुमान करला यांना मी पाहत होतो यूट्यूबच्या माध्यमातून, आणि त्यामुळे पहिल्यांदाच मी त्यांचा सामना इथे पाहतोय ॲज अ कॉमेंटेटर. पुन्हा पाहूया आपण गोलंदाजीच्या माध्यमातून. यासिन पाहतोय ओव्हर द विकेट मारा. डिसिप्लिन आहे. नवानगर देवगडला बिलॉंग करणारा हा संघ. याबाबत आपण परवाच भरपूर काही बोललोय, पण इथे मात्र अपील केला जातोय, जोरदार अपील केला जातोय. अंपायर कडून मात्र कोणताही इशारा नाहीये. दक्ष आहे की आउट आहेत इथपर्यंत पोचला नाही हात. अंपायरचा इशारा आउट. फलंदाज बाद होतोय. इनसाइड एज लागली आहे. स्वतः बॅटरने सांगितलंय, ही स्पोर्ट्समनशिप दाखवली आहे, स्पिरिट ऑफ द गेम. आपण पाहतो फेअर प्ले अवॉर्ड T20 IPLच्या दृष्टिकोनाचा जर विचार केला तर फेअर प्ले अवॉर्ड पाहायला मिळतो. तो याच गोष्टींसाठी पाहायला मिळतो. स्पिरिट ऑफ द गेमला कोण न्याय देतं, जास्त न्याय देतं, पण या बॅटरला मात्र सन्मान दिला पाहिजे. फलंदाज बाद. हॅट्रिक चान्स. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवरतीच करला यांच्यावरती मात्र हल्ला चढवला जातोय यासिनच्या माध्यमातून, गोलंदाजीच्या माध्यमातून. नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये आकाश. पहिलं काम तर हॅट्रिक वाचवणे त्याचं असेल, पण क्या तयार आहे यासिन हॅट्रिक साठी. ओ परफ्यूम डिलेवरी. हा किस घेऊन गेलेला बॉल होता ना. वाव वाटला असेल, काय सुगंध आला असेल, काय बॉलिंग. सुंदर परफ्यूम डिलेवरी ज्याला म्हणतात, तो परफ्यूम डिलेवरी पाहायला मिळाला आपल्याला. अजून ही मानवंदना द्यायची आहे धावांची, परंतु इथे मात्र 1 धाव खातं खोललं जात आहे. पहिल्या धावेसाठी 4था बॉल पाहायला मिळतोय आपल्याला. 4 बॉल वेट करावे लागले. अनिकेत गोरेवरती थोडंसं प्रेशर, कारण त्याच्या बॉडी लँग्वेजकडे पाहिल्यानंतर वाटतंय की रिस्पॉन्सिबल फलंदाज तो दिसतोय, जबाबदारी पूर्ण हा खेळणार का, पण इथे मात्र जखडून ठेवलंय यासिनने. परफेक्ट सुरुवात नवानगर संघासाठी. ओव्हर द विकेट आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला खेचलाय बिटवीन 2 फिल्डर्स. बॉल फरार होतोय चौकारासाठी. जोर से बजेगी ताली और पब्लिक नहीं होगी बोर, क्योंकि अनिकेत ने मारा है ये लाजवाब 4. चौकार येतोय. सॉरी आकाश नाव काय त्याचं, बरोबर ना, अनिकेत यांनी मारलाय हा लाजवाब 4. चौकार येतोय. धावसंख्या आहे 5. नेक्स्ट डिलिव्हरी फुल टॉस वरती प्रहार केलाय. यावेळेला पाठवलंय
1 साठी. हो, ज्या आक्रमकतेने सुरुवात केली आहे अनिकेतने, थोडी दिशा अजून क्रॉस अँगल झाला, जास्त अँगलने बॅट फिरली गेली. हे याही गोष्टीकडे थोडंसं पाहिलं जातं ना या मैदानावरती. ज्या पद्धतीने हा डी शेप मैदान दिसतोय आपल्याला, वन साइड त्या बाजूने 2 धावांसाठी, या साईडला बिहाइंड द विकेट 1 धावेसाठी, आणि तिथे मात्र फाईन लेगच्या दिशेने जरी अँगल क्रॉस अजून बॅटला फिरवलं ना तर तो 1च धाव मिळतो. त्यामुळे माडांच्या बनात मारायचा असेल तर हॉरिझॉन्टली बॅट फिरवावी लागते. या छोट्या टेक्निकल गोष्टींवरती मी ध्यान देऊ इच्छितो सर्वांचं, जेणेकरून इथे नवीन मुलं असतील, शिकत असतील, टेनिस क्रिकेट शिकत असतील, बॅटिंग शिकत असतील, त्यांच्यासाठी हेल्पफुल राहील. हे सिच्युएशनल फलंदाजी या ठिकाणी दिसते. अनिकेतची पहिलं षटक संपतंय, यासिनचं परफेक्ट ओव्हर होती आणि एका षटकामध्ये धावा दिल्यात केवळ फक्त 6. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. अरसलान गोलंदाजीसाठी येतोय. दुसरा अरसलान ना रे, हा दुसरा अरसलान ना, नाही तो जॉन्टी वेगळा. अरसलान येतोय. अरसलान भाटकर नवानगर गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. देवगडला तिर्लोट मधून आतमध्ये गेलात की मग अंबेरी चेक नाक्यावरून राईट मारला दुसरा पर्याय, की मग नवानगर हे समुद्र किनाऱ्यावरती वसलेलं एक छोटेखानी टुमदार गाव आहे. त्याच गावातील हा संघ. पुढचा बॉल आखूट टप्प्याचा बॉल आहे, पण पंचांचा इशारा वाईड आहे. 1 बाउन्स पण येईल का? अंपायरचा इशारा नाही, आउटसाइड ऑफ स्टंप आहे. येस इट इज 1 बाउन्स पण आलाय. एक वाईडने सुरुवात केली गेली आहे, अवांतरने सुरुवात केली गेली आहे. समोर आहे आकाश. आकाशाला गवसणी घालावी लागेल. या ठिकाणी डेड बॉल, परत एकदा डेड बॉलने सुरुवात. पहिले वाईडने सुरुवात, दुसरा बॉल डेड बॉल. इथे लॅक ऑफ वॉर्मअप म्हणून म्हणतात ना की वॉर्मअप किती महत्त्वाचा असतो. छोट्या छोट्या गोष्टी, असं म्हणतात ना की मोठमोठी स्वप्न पार करायची असतील तर छोट्या छोट्या पावलांनी सुरुवात केली जाते. परंतु इथे क्रिकेटमध्ये सुद्धा आहे, छोट्या छोट्या गोष्टींनी आपण ड्रीम चेस करू शकतो. राऊंड विकेट मारा करतोय आता. यावेळेला मात्र आउटसाइड एज लागली आहे. आकाश ठेंगणं करायचं होतं, परंतु यासाठी मात्र आसमान बहुत ही दूर आहे. कारण फलंदाज बाद होतोय, दुसरा झटका लागतोय. धावसंख्या होते फक्त आणि फक्त 7 धावांवरती. अजून एक धक्का मिळतोय. चला लवकर घ्या. नवीन बॅटर निखिल येतोय. नवीन बॅटर करलाला इथून मात्र गेम चेंज करावा लागेल, थोडा अटॅक करावा लागेल. प्लॅन ए कम्प्लिटली डॅमेज केलाय. इथून पहिलं काम डॅमेज कंट्रोल, नंतर रिकव्हरी आणि नंतर मग रिफर्बिश, ज्याला म्हणतात ना रिफर्बिश करण्यात येतो. कम्प्युटरच्या बाबतीमध्ये असा शब्द बऱ्याच वेळेला वापरला जातो. राऊंड द विकेट मारा आणि तो सक्सेसफुली झाला. यावेळेला मात्र तिसरा स्टंप भेदण्याचा प्रयत्न होता. वाईडचा इशारा येतोय पंचांचा. अहो ध्यान किधर है तेरा. 1 धाव. एका धाबेने वाईडच्या स्वरूपामध्ये धावसंख्या वाढणार. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही बॉल. ऑफ स्टिकच्या बाहेर मारायचा होता, फेकायचा होता. नवीन बॅटर जो आलाय मैदानामध्ये निखिल. धावसंख्या अजूनही 8. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8. करला इथून मात्र कामगिरी करावी लागेल, नाहीतर समोरचा संघ तुमची लावणार वाट. 8 अशी धावसंख्या. राऊंड द विकेट मारा. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. क्लासिकल डिलिव्हरी आपण पाहतो ना, वाईड यॉर्कर हे ब्रह्मास्त्र आपण बऱ्याच वेळेला पाहतो यॉर्क पद्धतीने. परंतु त्याच्यानंतर पण अजून एक शब्द आहे मराठीमध्ये की ब्रह्मास्त्राच्या वरचं अस्त्र कोणतं आहे, तर त्याबद्दलही मी तुम्हाला सांगेन आणि ते लक्षात ठेवा. भगवद्गीतेमध्ये ते सांगितलं गेलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा, यावेळेला स्लॉटमध्ये, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर बॉल.
खेचण्याचा प्रयत्न होता बॅटरचा टुवर्ड्स द लॉंग ऑफ, परंतु बॅटचा फेस तितक्याच्या प्रमाणामध्ये जो 60 डिग्रीज किंवा 45 डिग्रीजचा अँगल लागतो त्या प्रमाणामध्ये आली नाही आणि एकच धाव मिळते. कव्हरच्या दिशेने पॉइंट कव्हर बॅकवर्ड पॉइंट कडून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव, एका धाबेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या आहे 9 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. आता मात्र अनिकेत ज्यावरती असेल जबाबदारी. हो, खाली राहिलाय, स्कीड झालाय बॉल आणि ज्या पद्धतीने हवेमध्ये दमटपणा आहे, थोडासा ड्यू फॅक्टर सुद्धा इथे गोलंदाजांसाठी लाभदायक ठरेल. थोडी पीच जर पाहिली, ज्या पद्धतीने संध्याकाळी पीच होती ना कडक, ती कडकपणा नाही राहिलाय पीचमध्ये. इथून सुद्धा आपण ते पाहू शकतो आणि त्याचा फायदा हे गोलंदाज उठवू शकतात. त्या स्वीट स्पॉटला बॉल टाकायचा आणि मग स्कीड होऊ शकतो बॉल. अजूनही धावा 9 वरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला अँटिसिपेशन पाहायला मिळालं. ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय 1 धाबेसाठी. लॉंग ऑन रिजन मध्ये बॉल गेलाय. तिथे वाईड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, तिथून येईपर्यंत षटक सुद्धा संपते. एकच धाव मिळते. 2 षटकं 10 धावा. व्यवस्थित अगदी करेक्ट कार्यक्रम करण्याचं ठरवलंय की काय नवानगरने, कारण 2 ओव्हर आणि 10 धावा फक्त 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येस डीजे. करतो ती स्ट्रॅटेजी. नवीन गोलंदाज यावेळेला मात्र नवीन गोलंदाज येतोय असीम ओव्हर द विकेट. एक धाव, एका धाबेने धावसंख्या वाढणार. धावसंख्या होणार नाही. ओके, सॉरी माय मिस्टेक. लक्षच नाहीये तिथे काय झालं इथे. तर फलंदाज बाद झालाय. मला वाटतं अनिकेत बाद झालाय. मोठा धक्का मिळतो इथे. कम्प्लिटली डाऊन झालेत ते संघ कर्लाचा. जय हनुमान. इथे मात्र शस्त्र टाकली जात आहेत त्यांच्याकडून. सरेंडर पद्धतीची फलंदाजी. या सिच्युएशनला सरेंडर केले गेले ते जय हनुमान कर्लाकडून. पण खेळाडू तोच जो हार कर भी खिलेगा ना वही खिलाड़ी. अगर हार को सामने देख के भी खेलना चाहता है और लढेगा तो खिलाडी है. नवीन फलंदाज येतोय शैलेश. शेवटचे काही बॉल बाकी असताना तिसऱ्या षटकामधील असीमचे यावेळेला फटका आहे सुरेख, पण क्षेत्ररक्षक तिथे शोधलाय, त्याने शोधलाय आणि शॉट मात्र क्षेत्ररक्षकाने मिस केलाय. कॅच मिस केलाय. जॉन्टी होता तिथे. अर्सलान वाडकर लक्ष नव्हता असेल. इथे मात्र रिलॅक्स पोझिशन मध्ये आणि एक चौकार येतोय. खरं तर कॅच तिथे बनली गेली असती, पण चौकाराने परत आक्रमण केलंय की लड़कर भी हार करने वालों को बाजीगर कहते हैं. लड़कर भी हारे तो कुछ गम नहीं है. पण एक धाव, एका धावेने धावसंख्या वाढणार आहे. हळूहळू वेग निर्माण होतोय का, पण वेग निर्माण होता होता वेळ निघून चालली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 15. अजून 2 मोठे फटके 30 पर्यंत पोहोचेल का, त्यासाठी बॉल किती शिल्लक आहेत. 3 बॉल अजूनही शिल्लक. हे बघा 2 की 3 बॉल शिल्लक या ओव्हर मधले 3 बॉल वरती जर 2 मोठे प्रहार आले तर 30च्या जवळपास जाऊ शकतो. येतोय त्यातला एक प्रहार. येतोय लेट मात्र थेट आहे. हो, इतिहास काटा किर षटकार आहे. इतिहास घडवण्यासाठी दुसरं काही करावं लागत नाही. तेच करा, परंतु वेगळ्या बाजूने वेगळ्या पद्धतीने करा. षटकाराने धावसंख्या 21 वरती पोहोचवली जाते. अजून 2 बॉलचा गेम बाकी. असीम वरती दोन्ही बॉल जर चढवले ना तर मग मात्र मॅच मध्ये येईल जय हनुमान कर्ला. 21 ही काही कमी धावसंख्या नाहीये. ओ, टायमिंग चुकलाय. शॉट सिलेक्शन परफेक्ट होतं. बॅट सुद्धा स्विंग अप्रतिम दिसला नंतर, परंतु ज्या पद्धतीने टाइम व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झाला नाही. आणि त्याचं कारण हे आहे की पुढचा पाय हल्लाच नव्हता.
डॉट डिलिव्हरी येतोय. एक बॉल शिल्लक अजूनही. एक बॉल अजून किती धावा बनू शकेल? 21 पर्यंत पोहोचलोय. आता मात्र पश्चाताप करून चालणार नाही, कारण पहिल्या ओव्हरमध्ये चूक झाली होती. उंगलिया फेर दिए, फिंगर रोल्ड आउट करण्याचा प्रयत्न. वाईडचा इशारा येतोय पंचांचा. अरे सगळाच 2-2. आणि यावेळेला मात्र स्लोअर डिलिव्हरी ऍक्च्युली फलंदाजासाठी पहिल्यांदा सुद्धा त्याने एक पहिला बॉल स्लोअर डिलिव्हरी केला होता, वाईड गेला होता. त्यामुळे प्रेडिक्शन होतं की दुसरा बॉल सुद्धा स्लोअर येईल, परंतु फलंदाज तयार होता हाफ ट्रॅकरसाठी. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. सॉरी, फलंदाज बाद म्हणजे त्या वाईड बॉलवरती समाधान मानावं लागतंय, जी 21 वरून 22 वरती पोहोचवली जाते आणि 23 धावांची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. रणजित लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा. पहिल्याच बॉलवरती कॅच होणार का? ओ, सुटलाय जेल. आणि इथे संपला असता खेळ फलंदाजाचा अरमानचा, पण बॉल गेलाय सीमारेषा पार षटकारासाठी.
चला दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी या लवकर. टॉससाठी या लवकर. कर्ला विरुद्ध सॉरी नवानगर विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान ग्रामीण गटातून हा सामना असेल. नवानगर विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान आत्ता चालू असलेला सामना आहे तो वाडी मर्यादित गटातून बिटवीन द टू टीम्स कर्ला आणि जय हनुमान कर्ला आणि नवानगर यांच्यामध्ये. इन बिटवीन 22 धावा बनवल्या जय हनुमान कर्ला या संघाने नवानगर या संघासमोर ठेवल्या. त्या 23 धावांचं आव्हान. त्यातला पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा बॉल वाईड येतोय. धावसंख्या 7. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. रिव्हर्स अटेम्प्ट रिव्हर्समध्ये मिळणार तुम्हाला फक्त आणि फक्त तिथे वंडी. 1 धाव की 2 धावा? 2 धावा. येस 2 धावा मिळणार. टेक्निक ही पण सुंदर आहे की कोण म्हणते की चौकार आणि षटकारानेच फक्त सामने जिंकले जातात. कन्व्हर्जन रेट पाहिजे सिंगलला डबलमध्ये करण्याचा, कारण धावसंख्या जमवायची आहे 23. त्यासाठी फक्त षटकार एखादा आलाय तो पहिला आलाय, त्यामुळे रिस्क कॅल्क्युलेटिव्ह रिस्क इथे घेतली आहे फलंदाजाने. 2 धावांनी धावसंख्या वाढणार. धावसंख्या होते 9. रणजित पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला परत एकदा खिचलाय बॉलला मिड विकेट रिजन मध्ये. बॅटच्या टो एंडला लागलाय बॉल आणि थोडासा स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न. आपण त्याच्या अगोदर रिव्हर्स अटेम्प्ट पाहिला, लॅप शॉट अर्थात रिव्हर्स शॉट. इथे पाहिलाय स्वीप शॉट. त्यामुळे इन ॲक्शन आहे फलंदाज. धावसंख्या झाली आहे 10. 13ची आवश्यकता असेल. 13 धावांची फक्त आवश्यकता असेल. जॉन्टी खेळण्यासाठी तयार आहे. यावेळेला स्लॉट मध्ये आहे जॉन्टीच्या, परंतु पोचला नाहीये आणि फलंदाज बाद. जॉन्टीला परतावं लागेल कारण झेल खाली आलाय क्षेत्ररक्षक आणि झेल अगदी आसानीसे घेतला गेलाय. पहिला धक्का मिळतोय 10 या धावसंख्येवरती. खूप वेळ घेतलाय, एवढा वेळ लावू नका प्लीज. वेळ फार कमी आहे आपल्याकडे आणि सामने भरपूर आहेत. प्रेक्षकांची पण उत्कंठता वाढली आहे आणि इतक्या अप्रतिम प्रेमापोटी क्रिकेटच्या प्रेमापोटी ते आज इतक्या रात्रीही उपलब्ध आहेत. याचा अर्थ तुमच्यावर आणि क्रिकेटवर ते प्रेम करतात, तर त्यांना आपणही देणं लागतो ना मित्रांनो. तर आपणही वेळ घेऊया नको. थोडंसं कॉम्प्रोमायझेशन दोन्ही बाजूने व्हायला पाहिजे. लाईफ म्हणजे काय, तर लाईफमध्ये कॉम्प्रोमाइज फार गरजेचं असतं. आणि जेव्हा तुम्ही वैवाहिक आयुष्यामध्ये जाता तेव्हा पती पत्नीचं कॉम्प्रोमाइज फार महत्त्वाचं असतं. त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये सुद्धा पार्टनरशिपमध्ये कॉम्प्रोमाइज फार महत्त्वाचं असतं. जाऊया, नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. हलकेच तटवून काढतोय बॉलला. 1 धाव मिळते. क्लासिकल शॉट पाहायला मिळाला. एका धावेने धावसंख्या वाढणार आहे 11. अजूनही धावांची आवश्यकता असेल 12. थोडा इझी टार्गेट आहे या ठिकाणी नवानगर संघासाठी. जय हनुमान कर्ला गाव गटातून म्हणजे वाडी गटातून आपलं आव्हान शेवटच्या 12 बॉलवरती अजूनही 13 बॉलवरती साबित करणार का, कारण हीच ती वेळ आहे आणि हेच ती करून दाखवण्याची वेळ. रिव्हर्स अटेम्प्ट खेळलाय पण रिव्हर्सला दिशा नव्हती. स्लोवर केला फलंदाजाने. थोडासा माइंड गेम बॅटरकडून पण खेळला जातोय. प्रोॲक्टिव्हनेस दाखवला जातोय त्याच्याकडून पण. 1च धाव मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 12. 12 लॉस ऑफ 1 विकेट आणि आता धावा पाहिजेत त्या म्हणजे 11. 11 धावांची आवश्यकता. 12 बॉल आणि 11 धावा. 12 डिलिव्हरीज 11 रन्स.
12 बॉल 11 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी तयार नवीन गोलंदाज येतोय. पहिल्याच बॉलवरती दणका दिलाय. 12 बॉल 11 मधून 6 येतोय षटकार. हा गेलाय बॉल आउट ऑफ द पार्क हवेमधून. इथे चंद्र पण गायब झालाय. पण त्या मावळते दिशेने चंद्र दिसतोय, त्याला टच करणारा हा शॉट होता. 6 धावांनी धावसंख्या वाढणार. इथे मात्र जय हनुमान करला आपलं आव्हान संपुष्टात येत असल्याची खात्री करताना समोरचा संघ. 5 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा अनिकेत गोलंदाजी करेल. यावेळेला परत एकदा आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न, परंतु फुलर लेन डिलिव्हरी होता, पिकअप झाला नाही. शॉट सिलेक्शन रॉंग आहे. रेंज ऑफ शॉट सिलेक्शन तुमचं किती महत्वाचं आहे ते नाही उपयोगाचं क्रिकेटमध्ये, तर उपयोगाचं आहे की शॉट सिलेक्ट काय करता तुम्ही, बॉलला कोणत्या पिक करता. म्हणून म्हणतात की सी द बॉल, मेरिटवरती खेळा, सी द बॉल आणि हिट द बॉल. नेक्स्ट डिलिव्हरी पुन्हा एकदा 5च धावांची आवश्यकता असेल. त्या दरम्यान हा येईल का फटका. एक धाव मिळते. प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये. एका धावेवर समाधान. अरमान यांच्याकडून अरमान पेश केले जात आहेत. हे विजयाचे अरमान आहेत सांगतोय फलंदाज अरमान. त्याला साथ देण्यासाठी आलाय अरसलान. नंतर अजून एक अरसलान. हा अरसलान भाटकर आहे. मगाचा अरसलान वाडेकर होता. असीम. ओके सॉरी असीम आलाय. ओके 2 अरसलान आहेत त्यांच्याकडे. मगाशी जो गोलंदाजी करत होता तो अरसलान भाटकर, फलंदाजीसाठी आला तो अरसलान वाडकर अर्थात जॉन्टी या नावाने प्रसिद्ध. परंतु इथे मात्र 2 एका धावेने धावसंख्या वाढणार आहे. हा येईल का विनिंग शॉट. हा येईल का विनिंग शॉट. नाही. ऑफस्टिकच्या बाहेर वाईड बॉल. धावसंख्या वाढणार. धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या 21. 2 ची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. 23 धावांचं टार्गेट. 22 धावा बनवल्या होत्या. 23 धावांचं टार्गेट. चला नाणेफेकीसाठी यायचंय. यावेळेला कॅच 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 कॅच. थोडा लांबतोय कारण अरमानला परतावं लागतंय. बॅक टू द पॅव्हेलियन. डगआउटच्या दिशेने येईल. कर्णधार स्वराज्य प्रतिष्ठान. आपला कर्णधार उपस्थित आहे का. ओके चला कर्णधार नवानगर आपला पाठवा. विजय दृष्टिक्षेपात आहे. आता कोणती प्रेशर आहे का. नाही तर या कॅप्टन, वेळ घालवू नका. टॉससाठी या. 2च धावांची आवश्यकता आहे. टॉससाठी या आणि टॉस लगेच होईल इथे आदित्य दादांच्या उपस्थितीमध्ये. नवीन बॅटर येतोय अरसलान भाटकर. हाच तो मगाचा गोलंदाज. त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं. अरसलान भाटकर आणि अरसलान वाडकर. 2 अरसलान. चला टॉस करून घ्या. आलेत दोन्ही कर्णधार. 2 धावांची आवश्यकता असेल. अनिकेत थोडासा लांबवलेला हा विजय, पण विजय रोखू शकत नाहीयेत. यावेळेला कॅच होणार का. नाही. बॉल जातोय टुवर्ड्स द बाउंड्री लाईन आणि हा चौकार वसूल केला जातोय आणि विनिंग शॉट येतोय. जिंकला जातोय सामना फ्रॉम द टीम बाय द टीम नवानगर गाव गटामधून विजेता होतोय. परत एकदा पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय.